नमस्कार मैत्रिणींनो, इझी रंगोली 51 ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी, जी तुम्ही डेली यूजला पण काढू शकतात। तसेच आता मार्गशीर्ष महिन्यातले लक्ष्मीचे उपवास आपले चालू आहेत, त्या दिवशीही तुम्ही काढू शकतात, गुरुवारच्या दिवशी। आता आपण ठिपके काढून घेऊया। इथे मी 7 ठिपक्यांची सुरुवातीला लाईन घेतलेली आहे, त्यानंतर 6, नंतर 5, नंतर 4 असे आपण कमी कमी ठिपके करत जायचे आहे। मधोमध ठिपके येऊ द्यायचे आहेत आपल्याला। असे 7 ते 4 ठिपक्यांची आपल्याला रांगोळी काढायची आहे। आता इथे ठिपके काढून झालेले आहेत। आता सुरुवातीला आपल्याला जे 4 ठिपके आहेत त्याच्यावर रेषा काढून घ्यायच्या आहेत। असा डब्यासारखा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे षटकोनाचा। आता हा षटकोन झाल्यानंतर आपल्याला मध्येही तसाच काढून घ्यायचा आहे डब्याचा आकार। आता 3-3 थेंबांवरती रेष काढायची आपल्याला, आणि त्यानंतर आपला जो मधला डबा आहे, जो मधला चौकोन आपण काढलेला आहे चौकटी, त्याला आता आपण कलर भरून देऊया। आणि त्यानंतर आपल्याला त्याला देवीचे पावलं आपल्याला त्या ठिकाणी काढायचे आहेत। त्यासाठी मी इथे छापा टाकून घेत आहे असा। आता त्यानंतर आपल्याला जे षटकोनाचा आकार आपण तयार केलेला आहे, डब्याचा आकार जो तयार केलेला आहे, त्याच्या आजूबाजूला आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत। 3-3 रेषा आपण सर्व बाजूंनी काढून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 3-3 ठिपके ठेवायचे आहेत। सर्व बाजूंनी आपल्याला तसेच करायचे आहेत। अतिशय सोपी अशी ही रांगोळी आहे आणि दिसायला पण खूप आकर्षक आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना जमेल अशी ही रांगोळी आहे। आता त्यानंतर आपण त्यामध्ये पिवळा कलर टाकून घेत आहोत, आणि त्या पिवळ्या कलरमध्ये आपण अजून दुसरा कलर टाकून घेऊ। आता आपण दुसरी रांगोळी काढून घेऊया। त्यासाठी मी इथे 3 ठिपके घेतलेले आहेत। 3 नंतर 2 म्हणजे 3 ते 2 असे ठिपके मी काढलेले आहेत। आणि 2-2 ठिपक्यांना आपल्याला फक्त जोडून घ्यायचे आहे, म्हणजे जो चक्राचा आकार तयार झालेला आहे त्याला फक्त 2-2 लाईनींना ते जोडून घ्यायचे आपल्याला। आणि त्यावरती आपल्याला हे ठिपके ठेवून घ्यायचे आहेत। ते ठिपके आपल्याला असे पसरवून घ्यायचे आहे। तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने सुद्धा हे गोल मोठे करून घेऊ शकता। त्यानंतर त्याला आपल्याला असा चकलीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे फक्त। आता इथे आपला चकलीसारखा आकार तयार करून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण कलर टाकून घेऊया। त्यानंतर इथेही आपल्याला 3-3 ठिपके ठेवायचे आहेत। आणि फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर मध्येही आपल्याला असे चौकटींमध्ये फुलं काढून घ्यायची आहेत। आता ह्या फुलांना आपण कलर देऊन घेऊ। यामध्ये आपण डार्क कलर टाकून घेऊ। आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या दोन्ही रांगोळ्या खूप छान आलेल्या आहेत। तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।